श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज आहे सर्वात मोठा सोमप्रदोष. प्रदोषचं जे व्रत आहे तर ते सोमवारी आलं की याला सोमप्रदोष असं म्हणत असतात. प्रदोषचं व्रत हे भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे आणि प्रदोषचं व्रत आपण केल्यामुळे आपल्या घरातील ज्या काही दोष, अडचणी, संकटे, दुःख, दारिद्र्य आहे तर ते दूर होतात आणि भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची विशेष कृपाही आपल्यावरती होत असते. तर आज सोमप्रदोषच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी आहेत ना तर त्या दूर व्हाव्या यासाठी आपल्याला, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे काही शत्रुपीडा, वास्तुदोष, पितृदोष आहे तर ते संपून आपल्या घराची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. काही अशी लोक असतात ना, या लोकांना आपली प्रगती ही अजिबात बघवत नाही. मग बघा, आपल्या घरामध्ये आपल्याबद्दल बोलतात, खूप चांगलं बोलतात, पण बाहेर जाऊन त्यांच्या मनामध्ये खूप वाईट भावना असते आणि तीच भावना ते बाहेर लोकांना आपल्याबद्दल सांगत असतात. तर अशा लोकांची जी नजर आहे तर ती आपल्या घराला लागलेली असते. आता माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल काय भावना आहे हे तुम्हाला माहीत आहे का? तर अजिबात नाही. तर अशाच पद्धतीने ही जी लोक आपल्याबद्दल खूप चांगलं बोलतात आपल्या तोंडावरती, पण त्यांची जी नजर असते तर ती आपल्या घराला लागल्यामुळे काय होतं की आपल्या घराची बांध कुठेतरी बंद होऊन जात असते. तर आपल्या घराची बांध खुलावी, त्याचबरोबर घरामध्ये जे दोष तयार झालेले आहेत तर ते दोष दूर व्हावे. आपण खूप पूजापाठ करतो पण तरीही घरातले दोष दूर होत नाही. दोष दूर होत नाही म्हणजेच काय, घरावरती सतत अडचणी, कटकट, भांडण, वादविवाद हे होतच राहतात. त्याचबरोबर कितीही पूजा करा, कितीही काही उपाय करा, सेवा करा, तरीही आपली इच्छापूर्ती होत नाही. म्हणजेच काय होतं की आपल्या घराच्या जे काही विकास आहे तो कुठेतरी बंद पडलेला असतो. आपल्या घराला कोणाची तरी नजर लागलेली असते, तर हीच नजर खुलावी आणि आपल्या जीवनातले सर्व दुःख, दारिद्र्य दूर व्हावे यासाठी आपल्याला हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. आता हा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेऊया. तर आता सर्वात प्रथम सोमप्रदोष जो असतो ना तर त्या दिवशी तुम्हाला भगवान शिवशंकरांची होईल तेवढी उपासना, सेवा, आराधना करायची आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आज घरामध्ये कालभैरवाष्टकमचं पठण आवर्जून करायचं आहे. त्याचबरोबर घरामध्ये आज महामृत्युंजय मंत्राचं पठण करा, नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचं पठण करा. त्याचबरोबर भगवान शिवशंकरांची जी 108 नावं आहेत तर त्यांचं सुद्धा आज घरामध्ये पठण करा. तर 12 ज्योतिर्लिंगाचं जे स्तोत्र आहे तर त्याचं सुद्धा आज घरामध्ये पठण करा. तर ह्या सर्व सेवा करा. ज्यावेळेस आपण सेवा करतो, ज्यावेळेस स्तोत्र आणि मंत्र आपण घरामध्ये म्हणतो त्यावेळेस त्याचे फायदे हे आपल्याला अनेक पटीने होत असतात. तर आता तुम्हाला या सर्व सेवा जर करणं शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती ऐकल्या काम करता करता तरीही चालेल, पण आज दिवसभरामध्ये संध्याकाळी झोपण्या अगोदर होईल तेवढे आज भगवान शिवशंकरांची उपासना करा. कारण महादेव आहेत, ते देवांचे देव महादेव आहे. प्रत्येकजण त्यांच्याकडे इच्छा घेऊन जात असतात आणि ती इच्छा प्रत्येकाची ही पूर्ण होत असते. इतका प्रभावी हा आजचा सोमप्रदोष आहे. तर आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा. तर एक प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये थोडेसे काळे तीळ ठेवायचे आहे. त्याच्या कडेला थोडेसे तुम्हाला चिमूटभर काळी मिरी ही सर्वांनाच माहीत असते. सर्वांच्याच मसाल्याचं जे पदार्थ आहे तर त्या मसाल्याच्या पदार्थामध्ये ही काळी मिरी असते. चिमूटभर काळे तीळ, चिमूटभर काळी मिरी आणि त्याचबरोबर तुम्हाला सातू माहीत असेल, जे तांदळामध्ये व्हाईट कलरचा जो एक पदार्थ असतो, सातू आपण त्याला म्हणतो, तो तांदळामधनं आपण बाहेर काढत असतो. तर तो सातू आपल्याला घ्यायचा आहे. एक चिमूटभर किंवा तुमच्या तांदळामध्ये तुम्ही चेक करा, त्याच्यात एक 4-5 जरी सातू असले तरीही चालेल, किंवा ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं ना तर त्या ठिकाणी एक 5 रुपयाची छोटीशी पुडी सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. तर ती सातूची पुडी तुम्हाला घ्यायची आहे आणि ही जे सातू आहे तर ते तुम्हाला तुमच्या प्लेटमध्ये ठेवायचे आहे. आता सेपरेट सर्व साहित्य एका कडेला ठेवायचं आहे. एका कडेला तुम्हाला
काळी मिरी ठेवायची आहे, एका कडेला तुम्हाला काळे तीळ ठेवायचे आहेत आणि एका कडेला तुम्हाला सातू ठेवायचे आहे. त्यानंतर ही जी पूर्ण प्लेट आहे तर ती संपूर्ण घरातून आपल्याला फिरवायची आहे. संपूर्ण घरातून फिरवत असताना नमः शिवाय किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाजवळ जायचं आहे. मुख्य दरवाजाजवळ गेल्यानंतर तुम्हाला ही प्लेट तुमच्या दरवाजावरनं म्हणजेच आपला जो मुख्य दरवाजा असतो तर उंबरठ्यापासून ते आपल्या मुख्य दरवाजावरनं तुम्हाला 7 वेळेस फिरवायची आहे. 7 वेळेस फिरवल्यानंतर ही जी प्लेट आहे तर ती तशीच तुमच्या दरवाजाच्या बाहेर तुम्हाला ठेवायची आहे. परत घरामध्ये घेऊन यायची नाही, तशीच ती तुम्हाला आज संध्याकाळी दरवाजाच्या बाहेर ठेवायची आहे. तुम्ही कधीही हा उपाय करा. आज संध्याकाळी तुम्ही 5 नंतर रात्री झोपेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय जो आहे तो करू शकता. दरवाजाच्या बाहेर ही प्लेट ठेवली की तिथंच ठेवायची आहे. त्यानंतर तिथे तुम्हाला भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातले जे काही दोष, अडचणी, संकटे, दुःख, दारिद्र्य आहे तर ते दूर करा आणि माझ्या घरावरती तुमची आणि माता पार्वतीची, भगवान विष्णूची, माता लक्ष्मीची कृपा असू द्या अशी आपल्याला प्रार्थना करून माझ्या घराला जी कोणाची नजर लागलेली आहे तर ते दूर करा अशा प्रकारची आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे. आता ही प्लेट रात्रभर तशीच तिथेच आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायची आहे. जी काही नकारात्मक ऊर्जा रात्री आपल्या दरवाजाच्या बाहेर जमा झालेली असते ना तर त्यासाठी आपल्याला ती प्लेट तिथे ठेवायची आहे रात्रभर. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर म्हणजेच आता आज सोमवार आहे तर उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ करायची. आंघोळ झाली की त्यानंतर ती प्लेट उचलायची. घरात प्रवेश करायचा नाही, तर तुम्ही एकदा बाहेर गेले की लगेच ती प्लेट उचलायची आणि तसंच डायरेक्टली तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि महादेवावरती तुम्हाला ही जे आपण साहित्य ठेवलेलं आहे तर ते सर्व साहित्य तुम्हाला महादेवावरती अर्पण करायचं आहे आणि माझ्या घरात जे काही अडचणी, दोष, संकटे, दुःख, दारिद्र्य आहे तर ते दूर करा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. एकदा तुम्ही आज संध्याकाळी हा उपाय केला की दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस तुम्ही ही प्लेट उचलण्यासाठी बाहेर जाणार आहात तर ती प्लेट उचलल्यानंतर परत ती प्लेट घरामध्ये घेऊन यायची नाही, कारण त्यामध्ये अनेक प्रकारच्या नकारात्मक शक्ती या आपल्याला समाविष्ट झालेल्या आहेत आणि ह्या नकारात्मक शक्तीने आपल्या घरात प्रवेश करू नये यासाठी आपण आज ही रात्रभर प्लेट आपल्या दरवाजाच्या बाहेर ठेवलेली आहे आणि उद्या ती प्लेट आपल्याला म्हणजेच त्यातलं जे साहित्य आहे तर ते साहित्य आपल्याला महादेवावरती अर्पण करायचं आहे. काळे तीळ, त्यानंतर काळी मिरी, त्यानंतर हे जे सातू आहे तर यामध्ये नकारात्मक शक्ती समाविष्ट करून घेण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते आणि ज्या वेळेस आपण ही उपाय करतो, ह्या सेवा करतो त्यावेळेस त्याचे फायदे हे नक्कीच आपल्याला होत असतात. कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या काळामध्ये आपल्याला याचे फायदे होतात. एखाद्या खूप मोठ्या अडचणीच्या वेळेस आपण असतो तर त्यावेळेस हेच केलेले उपाय जे असतात तर ते आपल्या कामी येत असतात, कारण कोणताच उपाय हा फेल जात नाही. कुठे ना कुठे त्याचे परिणाम हे आपल्याला बघायला मिळतच असतात. तर नक्की हा उपाय करा, नक्कीच फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.